लगेच आपण बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. सर्वप्रथम फायनल सामन्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाजी करून आपल्या संघाचा विजय निश्चित करणारा गोलंदाज पोंभुर्ली संघाचा मनोज याला उत्कृष्ट गोलंदाज पुरस्काराने पुरस्कृत आपण करत आहोत. आमच्या वाडीचे ग्रामपंचायत सदस्य शांताराम राणे यांच्याकडून हा पुरस्कार आपण त्याला प्रदान करणार आहोत. शांताराम राणे आहेत काय? हॅलो, त्यांच्या वतीने श्री राजाराम राणे यांनी हा पुरस्कार द्यायचा आहे. त्याचा पुढील पुरस्कार उत्कृष्ट फलंदाजी ज्या फलंदाजाने केली सर्वात जास्त रन बनवले असा फलंदाज उत्कृष्ट फलंदाज म्हणून आपण नामांकित करणार आहोत. मंची संघाचा प्रफुल्ल याने उत्कृष्ट फलंदाजी करून सर्वात जास्त रन बनवले, परंतु तो जास्त रन बनवूनही आपल्या संघाला विजेता करू शकला नाही. ही त्याच्या मनात खंत जरूर असेल. मी ग्रामपंचायत सदस्य पूजा कार्लेकर यांना विनंती करतो की हा उत्कृष्ट फलंदाजा पुरस्कार देऊन त्यांना गौरवायचा आहे. तसेच पुढील पुरस्कार आहे सामनावीर. असा एक खेळाडू असतो की तो पूर्ण सामन्यामध्ये गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण सर्व चांगलं करून आपला संघ कसा पुढे जायला पाहत असतो आणि विजयाच्या दिशेने त्याला नेत असतो. असा खेळाडूला आपण उत्कृष्ट सामनावीर असा सन्मानाने गौरवत असतो. तर यावेळीचा आपला सामनावीर आहे श्रेयश पोंभुर्ले. याने उत्कृष्ट गोलंदाजी तसेच फलंदाजी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. मी बाळकृष्ण येरम यांना विनंती करतो की त्यांनी हा सन्मान करायचा आहे. बाळकृष्ण येरम. मी श्री अनिल राणे यांना विनंती करतो की त्यांनी हा पुरस्कार द्यायचा आहे. तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2025 या चषकातील उपविजेता संघ आहे केयूसी मंची संघ. थोडक्यात त्यांचा विजेता पुरस्कार हुकलेला आहे. तर मी उपविजेता संघाला विनंती करतो की त्यांनी पूर्ण टीम मैदानात जायचं आहे. तसेच जितके आपले पुरुष इथे उपस्थित आहेत त्यांनी कृपया मैदानात जायचं आहे. मी संतोष वाडेकर यांना विनंती करतो की त्यांनी हा पुरस्कार त्यांना द्यायचा आहे.